नमस्कार मंडळी, आमच्या गावाहून काही लोक आलेली आहेत. त्यांना काय बोलायचं बोलू द्या. एक छोटासा सत्कार करायचा. आमचे शाहीर संतोषजी कोल्हापटे आणि आमचे बंधू सुनील बाबू कोल्हापटे वाडीतल्या मी लोकांना विनंती करतोय, त्यांनी जरा टेजवर येऊन त्यांचा छोटासा सत्कार करायचा. मुळात निवडे हे आमचं निवडे धंदेवाडी हे आमचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावात आज सुनील कोल्हापटेसारखा शाहीर तयार होतोय आणि तो मुंबईसारख्या ठिकाणी साहित्य संमेलनाच्या इथे उभं राहून स्टेजवरती ज्यावेळेस गाणं गातो त्यावेळेस आम्हाला एक सुंदर आनंद वाटतो. त्यामुळे आम्ही त्याला एक भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. सर्वप्रथम आमचे जे बंधू शाहीर संतोषजी कोल्हापटे यांचा सत्कार करायचा आहे. आमच्या गावच्या लोकांना बरंच काही करायचं होतं, परंतु वेळेअभावी आजकाल आपण सर्व ठिकाणी पाहतो की बाऱ्या पूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही थोडक्यात आटपतो. त्याबद्दल आपल्या संपूर्ण गावाचे मी दिलगिरी व्यक्त करतो. आम्हाला सांगायला अभिमान वाटतो की निवडे गावातला आमचा एक कलाकार पहिल्यांदा त्या मुंबई रंगमंचावर उपस्थित आपल्या कला सादर करतोय. सुनील, तुला वाढीसाठी शुभेच्छा. जोरदार टाळ्या मिळाल्या सर्वांना, जोरदार टाळ्या. टाळ्या, जोरदार टाळ्या. धन्यवाद. धन्यवाद. आज मंडळी सांगताना खूप आनंद होतो की माझ्या कोल्हापूर हॉकीतून आज माझ्या रंगमंचावरती भरून येते मला. आज माझ्या रंगमंचावरती माझ्या कोल्हापूर हॉकीतून कोणतरी पहिल्यांदा आलं आणि माझा सन्मान केला. खरंच अखंड होते धनगरवाडीचा मी शतशरुणी आहे, शतशरुणी आहे. धन्यवाद. आता वारीला सुरुवात करूया. मंडळी, साऊंड लावायचा का? लावायचा ना? आमची प्रथा आहे ती. बाबा साऊंड लागलाय का? नाही म्हणतो विशाल दादा. साऊंड लागला? बरं, साऊंड लावूया. बघा काही कमी पडलं हो, कुठलं काही कमी पडतं ते तुम्ही ऍडजस्ट करायचं. मास्तर मास्तर फिरकावडा, अहो मास्तर मास्तर फिरकावडा. पोरं पळाली तर, अरे पोरं पळाली तर खाऊ चिवडा. लागला का बऱ्यापैकी? लागलाय ना? बरं, आता वारीला सुरुवात करूया. मला सर्वप्रथम भिकाजी बुवानं बोलायचं आहे. भिकाजी बुवा खरंच अप्रतिम बारी सादर केली. आजच्या दिवसाला साजे अशी बारी सादर केली. पण मला आपल्याकडून वेगळीच अपेक्षा होती. मला वाटलं होतं आपलं आता वय झालंय म्हटल्यानंतर तुम्ही थकले असाल, नवीन पोरं बारी करतील आणि मला कळायला देखील तसं होतं की समोर नवीन शाही बारी करणार आहे. परंतु बुवा मी शब्दाचा पक्का आहे. नवीन बुवा तो नवीन बुवा भले झुकेगा लेकिन नहीं झुकेगा. बरोबर ना? धन्यवाद. बरं, त्यातून आमच्या ज्या नवीन शाहिराकडून चूक भूल झाली, मोठ्या मनाने पदरात घ्या. चांगलं तेवढं घेऊन जा आणि वाईट ते इथंच ठेवून जा. बाकी भिकाजी बुवानी संपूर्ण बारी केली, एक गण सोडल्या. म्हणून मी आज यांच्या बाजूला बारीक उभा राहून
बारी करतोय बुवा संपूर्ण वारीला लक्ष असावं. सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. आज 15 ऑगस्ट या दिनानिमित्त सर्वांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम. सर्वप्रथम मूर्ती देवता श्री कंदाला वंदन करू. रंग देवता आणि नटेश्वराचा चरणाची नतमस्तक होऊन या मुंबई नगरीची मालकी आई मुंबई आई भूतानी यांच्या चरणाची नतमस्तक होऊन या महाराष्ट्राच्या आराध्य दैवत आई तुळजाभवानी या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजमाता जिजाऊ यांच्या चरणाची नतमस्तक होऊन ज्यांनी अवघा उठला हिंदुस्थान आपल्या आश्रयात हाताखाली बांधला ते दोन सुभेदार मंदारा होळकर महाराजा यशवंतराव होळकर. कर्मयोगिनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणाची नतमस्तक होऊन आजी ग्रामदेवता आई हिरादेवी आई विठाई आणि देव गांधेश्वर आराध्य दैवत मार्गेश्वर माझी कुलदेवता विठोबा देवबा. त्याचप्रमाणे संत बाळूमामा माझे आई बाबा यांच्या जगात नतमस्तक होऊन माझ्या मूळ घरानं बाबूराव गेले गुरुवर्ग विशाल बाबा वस्ताद गणेश भिकाजी गणपत. त्याचप्रमाणे गुरुबंधू विशालजी रामोडे आदरणीय संतोषजी कोल्हापुरे या सर्वांना नमस्कार करून या ठिकाणी आज उपस्थित शाही वर्ग वस्ताद वर्ग कलाकार वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या आजच्या वारीत उपस्थित शाही भिकाजी गोड सन्माननीय माननीय भिकाजी गोड. त्याचप्रमाणे मंगेश यादव सुरेश गाभरे या सर्वांना माझा शाही मानाचा मुद्रा पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नमस्कार करून मंडळ या ब्रह्मांडामध्ये या आकाशमंडळामध्ये एक पृथ्वी आणि या पृथ्वीच्या 29% जमिनीच्या भागावरती 6 खंड आणि या 6 खंडापैकी एक खंड म्हणजे आशिया खंड आणि या आशिया खंडामध्ये आपला भारत आहे आणि या भारत देशामध्ये 29 राज्य आणि या 29 राज्यापैकी एक राज्य म्हणजे आपलं महाराष्ट्र आणि या महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आणि या 36 जिल्ह्यापैकी 2 जिल्हे म्हणजे रत्नागिरी आणि रायगड या 2 जिल्ह्यामध्ये जागृत केंद्र सादर केले जाते. अशा या पूर्ण नगरीत या पुण्यभूमीत तुमचा आमचा जन्म झाला त्याचा सारखा अभिमान आहे, सारखा अभिमान आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नमस्कार करून माझ्या पहिल्या सुरुवात करतोय. जय हिंद जय महाराष्ट्र. धन्यवाद. बुवा तुमचं वय एवढं जरी झालं असलं 40 वर्ष जरी काढली असतील या शक्तीतुड्यात या विशाल नंबरेच्या नवख्या पोरा एवढं पण तुम्हाला कळत नाही. कधी शाही तुम्हाला कधी आठवला? तुम्ही काय काय विसरला असू द्या. वयामुळं होतं कधी कधी. माऊली पिता बंधू सोयरा तोची आमुचा निजयो करा शरण तुझा मी विघ्न भंजना ये दयानिधे
दाहो दाही क्षमा चूक घडता क्षणी दाहो दाही क्षमा उरले सुरले श्वास माझे हो उरले सुरले श्वास माझे लागो तुम्हा चरणा हृदयातली यातना माझी तुम्हा या क्षणा हृदयातली यातना माझी तुम्हा या क्षणा हॅलो हॅलो माझ्या स्तवाला सुरुवात करतोय शाहीर लक्षात सुद्धा माझ्या जगण्याचे कारण हे सद्गुरू हो माझ्या जगण्याचे कारण हे सद्गुरू हो स्मरितो स्मरण तुझे स्मरिता तुझ गुरु हो स्मरितो स्मरण तुझे स्मरिता तुझ गुरु हो माझ्या जगण्याचे कारण हे सद्गुरू हो माझ्या जगण्याचे कारण हे सद्गुरू जगण्याचे कारण
ओ श्री गणपती गजानन गावदेवी माते रंगदेवते माते अखंड दासवालीचा असो विशाल भवन गुरु अखंड बाबू रंगणे घराण्याचा विजय असो गणेश काजी गणपत वस्तात कोलतुरे वाले गणपती बाप्पा ये. मंडळी आपल्याकडून आलेला पायपोशी आज तुमच्या समोर रंगमंचावर आहे ते या दोन बंधूंमुळं माझे मित्र विवेक गुरव आणि दिनेश गुरव. दिनेश गुरव यांच्या मुलाचा जन्मदिवस आहे. विवाह गुरवला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. बाळा खूप मोठा हो.